हर हर त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षयेमामृतात् आरंभ से लेके अंत तक और अंत से अनंत तक बस एक नाम। नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करत आहोत तो एका अचंबित करणाऱ्या ठिकाणाला। असे ठिकाण जे निसर्गाशी खूप जवळरूप आहेत। या निसर्गाच्या जवळरूप असणाऱ्या ठिकाणाचे नाव श्री क्षेत्र मार्लेश्वर। मार्लेश्वराला जाताना आपल्याला निसर्गरम्य परिसर पाहायला मिळेलच। तो निसर्ग म्हणजेच मार्लेश्वराच्या आजूबाजूतील असणारं जंगल। मार्लेश्वरात आपल्याला पाहायला मिळणाऱ्या या अगणित निसर्गाला आपण समोरून पाहूयात। चला तर मार्लेश्वराचे दर्शन। नमस्कार मित्रांनो, आज आपण मार्लेश्वर या देवस्थानी आलो आहोत। तर नक्कीच मार्लेश्वर देवस्थान हे कसे असणारं हे पार्किंग आपण पाहू शकतो। आज रविवार असल्यामुळे आणि प्रचंड रविवारची तुफान आपल्याला दिसते। मित्रांनो, मार्लेश्वर देवस्थान आणि तेथील प्रसिद्ध असणारा हा धबधबा आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर धबधब्याचा हा खालचा साईडचा भाग आपण बघू। सुंदर असा निखळ पाणी आपल्याला इथे वाहताना दिसतंय। मात्र पर्यटकांची ही अशी अवस्था पर्यटकांमुळे होते हे आपल्याला दिसेल। इथे निसर्गाचं खरंच संवर्धन आणि संरक्षण करणं गरजेचं आहे। त्याचं उदाहरण आपल्याला समजेलच का आपण असं बोलतो। सुंदर असा निसर्ग आणि त्याचबरोबर इथे दिसणारे कचरा, कृपया कचरा खरंच करू नका। अशा सुंदर निसर्गाचं जतन होण्यासाठी खूप उंच उंच अशी असणारी झाडे निसर्गाला हाक देत आहेत, आपल्याला दिसून येत आहेत। देवस्थानाच्या बाजूला असणारा जपू मैं हरदम नाम तेरा, सुबह शाम लूं नाम तेरा। जपू मैं हरदम नमः पार्वती पते, हर हर महादेव। मार्लेश्वर क्षेत्र देवस्थान खरंच खूप सुंदर असा निसर्ग हा आपल्याला येथे दिसून येतो। मार्लेश्वरा मंदिराच्याच बाजूला असणारे मार्लेश्वराचा धबधबा हा कोकणातील प्रसिद्ध असा धबधबा। तर नक्कीच मार्लेश्वर येथे भेट द्या। तर आपण मारळ येथील मार्लेश्वर देवस्थान येथे पोहोचलो आहोत। खूप सुंदर असं ठिकाण। जपू मैं हरदम नाम तेरा, सुबह शाम लूं नाम तेरा। जपू मैं हरदम नमः पार्वती पते, हर हर महादेव। मार्लेश्वर येथील सर्व प्रसिद्ध असणारा मार्लेश्वर वॉटरफॉल आपण बघू शकतो। निसर्गाचं एक सुंदर दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळेल। मार्लेश्वर वॉटरफॉल खूप सुंदर असं असणारं मार्लेश्वर देवस्थान आपल्याला निसर्गाची खूप एक मोठी शिकवण देऊन जातो। निसर्गाची ही कमाया खरंच एक
निराळीच आहे. मार्लेश्वर येथील जंगल, येथे असणारे वनराई, येथील पशु पक्षी यांचे असणारी गडद आवाज आपल्याला खूप वेगळा अनुभव देते. मार्लेश्वराला नक्कीच भेट द्या. खूप सुंदर असं ठिकाण, निसर्गाची चाहूल आणि देवस्थान, तीर्थक्षेत्र महाबळेश्वर. इथे भरलंय ना सगळं. इथे जमा करतात. तुम्ही काय इथे जमा केलं?